पनवेल येथील सुकापूर भगतवाडी परिसरात राहणारा 20 वर्षीय अनिकेत किसन भगत याचा आज 30 एप्रिल 2025 रोजी मोरबे धरणात पोहताना दुर्दैवी अंत झालाय। अनिकेत हा रसायनी येथील पिल्लई कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता। मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा संपून सुट्टी असल्याने अनिकेत आपल्या 10-12 मित्रांसह मोरबे धरण परिसरात फिरायला गेला होता। दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास सर्व मित्र पाण्याबाहेर असताना अनिकेत एकटाच पाण्यात उतरला। खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळा खाऊ लागला आणि पाण्यात दिसेनासा झाला। अनिकेत पाण्याबाहेर येत नसल्याने त्याचे मित्र घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली। याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार आणि उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। हेल्प फाउंडेशन आणि गुरुनाथ साठेलकर यांच्या बचाव पथकाने तात्काळ शोध मोहीम हाती घेतली। 1.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास अनिकेतचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे भगतवाडी परिसरात शोककळा पसरली आहे। अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल पवार करत आहेत। सुमारे 4:15-4:30च्या दरम्यान आम्हाला खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सरांचा कॉल आला की मोरबे धरणात एका मुलगा बुडलेला आहे। तात्काळ आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमचे टीम मेंबर्स आणि आमचे सगळं बोट आणि या साहित्य वगैरे घेऊन आम्ही निघालो। इथे त्यावेळेस पनवेलचे फायर ऑफिसर्स इथे होते आणि स्थानिक नागरिक सुद्धा होते, पण मॅन्युअल रेकी करून आम्हाला बॉडी सापडली नाही, कारण की खोल जास्त असल्या कारणाने आम्ही इंजिनच्या साहाय्याने पाणी हे हलवलं। टर्ब्युलन्स क्रिएट झाल्यानंतर ही बॉडी थोडी हलली आणि स्थानिकांच्या मदतीने फायरचे ऑफिसर्स आणि आमच्या हेल्प फाउंडेशनच्या मेंबर आम्हाला तिघांना मिळून या गोष्टीचं यश मिळालं आणि बॉडी आम्हाला काही वेळातच सापडली। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।